नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, एकूणच निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय अटीतटीच्या या निवडणुका होत आहेत. त्यात सगळ्यात संवेदनशील आणि संघर्षमय आणि अटीतटीची असलेली तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटाची निवडणूक. या येळावी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमित उर्फ विशाल भैया पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. त्यांचं सर्वप्रथम महाराष्ट्र मराठी या न्यूजच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया. भैया नमस्कार. भैयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेसचे एकमेव उमेदवार जे आता आपल्या तासगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये उभे आहेत, या एकूण निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसची भूमिका आणि त्यांची या जिल्हा परिषद गटातली सध्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, त्यांची या पाठीमागची भूमिका काय आणि त्यांचं नेमकं या निवडणुकीच्या अनुषंगानं विजन काय, या सगळ्याच गोष्टींवरती आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भैया, सुरुवातीलाच मी विचारतोय की आपल्या यापूर्वीचा तसा राजकीय वारसा मोठा आहे. त्याच्यातून आपल्यावरती बऱ्याच वेळेला आरोप केले जातात की आपण घराणेशाहीचे उमेदवार आहात वगैरे. माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे नातू, त्याचबरोबर विजय अण्णा जे तासगाव पंचायत समितीचे सभापती होते, तुम्ही सुद्धा मागच्या पंचवार्षिकला तासगाव पंचायत समितीवरती सदस्य होता. हा सगळा राजकीय वारसा आपणाला लाभलेला आहे. या सगळ्या राजकीय वारसातूनच काँग्रेसचा एक दिवा म्हणून आपण या तालुक्यामध्ये जिवंत ठेवला आहे. नाही म्हटलं तर या तालुक्यामध्ये स्वर्गीय आरारबा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील या दोन गटाचाच राजकीय संघर्ष मानला जातो. त्याच्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व आपण नेहमी अबाधित ठेवलेलं आहे. या एकूण निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसच्या वतीनं आपण ही उमेदवारी लढवत आहे. तर या बाबतीत राजकीय वारसाच्या बाबतीमध्ये आपण काय सांगाल? मुळात या तासगाव तालुक्याला एक स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास होता आणि स्वातंत्र्य सैनिक ह्या लोकांनी युनियन जग पहिल्यांदा या सांगली जिल्ह्यामध्ये जर कुठं उतरवला असेल तर तो तासगाव तहसीलच्या समोर उतरवला. आणि त्यातच माझे आजोबा स्वर्गीय माजी आमदार बाबासाहेब दादा पाटील हे त्यावेळी स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि त्याच्यातूनच नंतर ते काँग्रेसच्या चळवळीच्या माध्यमातून तासगाव तालुक्याचे पहिले सभापती झाले. त्याच्यानंतर 67ला आमदार झाले आणि दुर्दैवानं 1977 साली त्यांचं निधन झालं. पण आज त्यांच्या निधनानंतर जो आज आमच्यावरती काही गोष्टीत आपण बोलला की घराणेशाहीचा, तर असं कुठेही दिसून येत नाही. कारण 77ला माझे आजोबा वारल्यानंतर माझ्या वडिलांना संधी ही 92 साली पहिल्यांदा मिळाली येळावी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. आणि त्यावेळी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या मताधिक्यानं म्हणजे 11,000चं मताधिक्य घेऊन त्यावेळी येळावी जिल्हा परिषदेमधून ते सदस्य म्हणून निवडून आले आणि तासगाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणून आणि नंतर काही दिवसानंतर त्यांनी सभापती म्हणून काम केलं. आणि त्यांच्यानंतर 92 सालानंतर आम्हाला संधी मिळाली ती 2007 साली मिळाली. त्यावेळी मी पंचायत समितीला सदस्य म्हणून आलो. तेही आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती झालो. त्या एकीकरणाच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व ठेवलं आणि काँग्रेसच्या चिन्हावरती आम्ही 2007ला निवडून आलो. त्याच्यानंतर आज 92 नंतर हा जिल्हा परिषद आमचा जो गट आहे तो ओपन झाल्यानंतर आज आम्ही पक्षाकडं महाविकास आघाडीकडे या उमेदवारीची मागणी केली होती आज 2026 साली. आणि ह्या एवढा जर प्रवास पाहिला तर ह्याच्यामध्ये घराणेशाही असं म्हणता येणार नाही. हां, पण एक म्हणता येईल की आमच्या कुटुंबाला सामाजिक सेवेचा वारसा आहे. तो माझ्या आजोबांनी जपला, वडिलांनी जपला आणि त्यांच्यानंतर आम्ही स्वतः तो जपतो आहे. आणि त्यात आम्हाला अभिमान आहे की सर्वसामान्य कुटुंबातून आपण राजकारण चालू केल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्यात आपण मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि लोक आम्हाला स्वीकारतात. कारण आम्ही कुठंही आज आम्ही त्या अशा कुटुंबातून असूनसुद्धा आमचा सर्वसामान्यांचा असलेला कनेक्ट किंवा सर्वसामान्यांच्यासोबत माझ्या वडिलांचं काम असेल, तुम्ही आजही बघितलं तर माझ्या वडिलांच्यात जो साधेपणा आहे तो लोकांना भावतो. आणि आमच्या वडिलांचा वारसा, त्यांचं नाव टिकवण्यासाठीच आम्ही ह्या राजकारणामध्ये आहोत. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही उमेदवारी मागत असताना जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेही एकमेकाच्या म्हणजे महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते कुठेही एकमेकाच्या विरोधात लढलेलं आपल्याला दिसत नाही आहेत. म्हणजे हात विरुद्ध तुतारी असं कुठेही झालं नाही. आपण मिरज तालुक्यामध्ये बघितलं तर जिथं शरद पवार गटाची प्राबल्य आहे अशा ठिकाणी त्या जागा शरद पवार गटाला सोडलं तिथं काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काही ठिकाणी काँग्रेसला जागा सोडलेल्या आहे तिथं शरद पवार गट सोबत राहिलेला आहे. काही ठिकाणी शेतकरी संघटनेला जिथं प्राबल्य आहे तिथं ती जागा सोडलेली आहे. की अंतर्गत संघर्ष करून एकमेकाच्या जागा कमी होण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित लढावं आणि जे काही या सत्तेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा महाविकासासाठी लांब होत चालली आहे तर सत्तेच्या माध्यमातून येऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत ह्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी झाली होती. मग ते जत असेल, मिरज असेल, परुसकडेलो असेल, पण आणि महाविकास आघाडीकडेच आम्ही आमची उमेदवारी मागत होतो. आणि एक म्हणजे 10 जिल्हा परिषद, 6 जिल्हा परिषद आणि तासगाव कोटेमंगळमधलं 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती अशामध्ये आम्ही फक्त एक जागा काँग्रेस पक्षाला आम्हाला मिळावी
का मिळावी तर ती जिंकण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ती मिळावी असा आमचा आग्रह होता. नेते मंडळींच्याबरोबर चर्चा होत असताना त्यांनीही त्याच्यासाठी प्रतिसाद दिला होता. पण दुर्दैवानं कुठं माशी शिंकली माहिती नाही. पण आम्ही आमची तयारी अचानक चालू केली नव्हती. जर आपण आज मतदारसंघात फिरताना पाहिलं असेल तर तरुण युवक वर्ग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत आहे. कारण का तर आम्ही त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या एक लायब्ररीज आम्ही प्रत्येक गावामध्ये त्यांना आम्ही ओपन करून दिलं आणि लोकांना तरुणांना तो संकल्प आमचा आवडला की आपल्यासाठी कोणी काहीतरी करते आणि त्याच्यामुळे त्यांनी 2 पावलं आमच्यासाठी पुढे टाकली. महिला वर्गात आपण जर बघितलं तर आमच्या सगळ्या गावांच्यामध्ये आरीवर्कचं ट्रेनिंग जे चालू आहे त्याच्यातून आमच्याकडे जवळजवळ नाही म्हणलं तरी 1001 महिला ह्या त्याचं ट्रेनिंग घेतात की जे तासगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. मी आजही मग तुम्हाला सांगेन की मी आज थोडाफार नागावचा भाग फिरत असताना तिथं मी बघितलं तर त्या महिला त्यांच्या घराच्या अंगणामध्ये ते आरीवर्कचं ट्रेनिंग घेत होत्या. आणि मी तिथं गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही शिकला का, तुम्हाला आवडलं का? तर हो म्हणले की निश्चित आम्हाला आवडलं, कारण असा प्रयोग ह्याच्यापूर्वी कधीही कुणी केला नाही आणि तो आपण केला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या अशा नवीन नवीन संकल्पना आवडतील की तुमच्यासारखं नेतृत्व जर लावत असेल तर निश्चित आम्ही आपल्यासोबत राहू. त्यामुळं आमचं काम आहे आणि घराणीशाही म्हणण्यापेक्षा सामाजिक सेवेचा वारसा आहे का तो मी मान्य करेन आणि तो आम्ही टिकवणार. आणि फिरत असताना आज जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात फिरत असताना माझ्या आज आजोबांचं नाव निघतं आहे. आज जाऊन 77 साली गेले तर आज तुम्ही पाहिलं तर साधारणतः हे 20 वर्ष, आज 26 वर्ष आणि पाठीमागचे जवळजवळ 20 आणि 3 म्हणजे 50 वर्षानंतर सुद्धा अजूनही आमच्या आजोबांचं नाव निघतं आहे, माझ्या वडिलांचं नाव निघतं आहे. म्हणजे माझी ओळख ही बऱ्याचशाच गावात गेल्यानंतर अण्णांचा मुलगा आणि अण्णांना सांगा की आम्ही आहे सोबत. तर ह्याच्यामध्ये खूप मोठेपणा आणि आनंद आहे की आपल्या वडीलधाऱ्या लोकांचं पूर्वजांचं नाव निघतं आहे आणि त्यात आम्हाला खूप मोठं समाधान आणि हीच ओळख आम्हाला मतदारसंघामध्ये कायमस्वरूपी राहिली तर त्यात आम्हाला निश्चित आनंद वाटेल. नक्कीच. म्हणजे ज्या पद्धतीनं लोकांच्याकडून किंवा विरोधकांच्याकडून आरोप होतोय घराणेशाहीचा, तसं न करता केवळ राजकारणाचा नाही तर समाजकारणाचाही वारसा आपण घेऊन आलेला आणि त्या पद्धतीनं पुढं आपण जात आहे. नक्कीच या एकूण निवडणुकीच्या अनुषंगानं आपण विचार केला तर पूर्वीपासून परंपरागत जे आबाकाका संघर्ष होता त्याच्यामध्ये स्वर्गीय आबा पाटील यांच्यासाठी आपण नेहमी पूरक राजकारण केलेलं आहे. त्याच्यामुळे येरळाकाठचा हा जो बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये तुम्ही काँग्रेसच्या वतीने नेतृत्व करत होता आणि त्यांच्यासोबतच्या प्रत्येक अलायन्समध्ये काँग्रेसला ते सोबत घेऊन जात होते. आत्ताच्या या पंचवार्षिकला पहिल्यांदाच असं घडलं की तिथं म्हणजे तुतारीचा उमेदवार दिला गेला आणि आपली ती नॅचरली जी अलायन्स होती ती ब्रेक झाली. त्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय? त्याच्या पाठीमागचं कारण आजही आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्हालाही ते समजलं नाही, जनतेलाही समजलं नाही. कारण प्रत्येक निवडणुकांच्यामध्ये आम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिलो. निश्चितपणे आम्ही ताकदीने त्यांच्यासोबत काम केलं आणि अशा वेळी आम्ही महाविकास आघाडीकडेच पहिल्यांदा उमेदवारी, तुम्हाला आठवत असेल की तो मेळावा झाला त्यातही आम्ही सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच ही उमेदवारी मागतोय आणि तुम्ही जर ही उमेदवारी आम्हाला मिळाली तर आम्ही निश्चित प्रकारे जिंकू शकू. पण कुठे माशी जिंकली माहिती नाही. लोकांनाही ते पचनी पडलं नाही की बाबा एक लढणारा कार्यकर्ता असेल, मिसळणारा कार्यकर्ता असेल, काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम करणारा एक कार्यकर्ता असेल आणि त्याला उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं पण ते दुर्दैवाने मिळाली नाही. पण हरकत नाही, जे काही झालं असेल ते झालं असेल. याच्या लढतात लोकांनी मैत्रीपूर्ण लढत म्हणून त्यांनी पाहावं आणि निश्चित ह्या प्रकारे जनता आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात उभी राहते आणि त्यामुळे निश्चितपणे आम्हाला या निवडणुकीत यश मिळेल अशी आशा वाटते. आजही आपण जपत आलेलो आहोत. विद्यमान खासदार विशालदादा पाटील यांच्या माध्यमातूनही या निवडणुकीला ते आपल्यासोबत आहेत असं एकूण चित्र आहे. या निवडणुकीमध्ये जरी स्वर्गीय आबा पाटील किंवा त्यांचा गट आपल्यासोबत नसेल तर विशालदादा पाटील हे आपल्यासोबत आहेत. पण एक या सगळ्या निवडणुकीमध्ये एक नाट्यमय घडामोड घडली. म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांनी चिंचणीतून त्यांच्या मुलाची उमेदवारी पाठीमागे घेतली. जिल्हा परिषदेमधून पण घेतली आणि पंचायत समितीमधून पण घेतली. एकूणच चिंचणी जिल्हा परिषद गटात त्यांचं घड्याळ हे चिन्ह आहे ते गोठलं गेलं. अगदी तोच पॅटर्न त्यांनी तुमच्या येळावी जिल्हा परिषद गटामध्ये वापरला, जिथं त्यांनी उमेश पाटील यांचा जिल्हा परिषदेला पण भरला होता आणि पंचायत समितीला पण अर्ज भरला होता. तिथं त्यांनी उमेश पाटलांचा जिल्हा परिषदेतून अर्ज काढून घेतला. तिथे त्यांनी घड्याळ हे चिन्ह गोठवलं. म्हणजे ह्या एकूण परिस्थितीमध्ये पाहता आत्ता जरी त्यांनी तिथं अर्ज काढून घेतला असेल तर संजय काका पाटील माजी खासदार म्हणून ते व्यक्तिगत स्वतः युवा नेते प्रभाकर बाबा पाटील किंवा त्यांचा गट आत्ता त्यांनी तो उमेदवारी काढून घेतल्यानंतर इनडायरेक्टली आपला त्यांचा सपोर्ट आहे असं वाटतंय? नाही, हे बघा, ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी उमेदवारी म्हणून मागत होतो. आम्हाला ती उमेदवारी काँग्रेस पक्षानं दिली, काँग्रेसचाही फॉर्म दिला
आणि काँग्रेसनं ए बी फॉर्म देत असताना आम्हाला एकच जिल्हा परिषद सदस्यासाठी जी लढणारी निवडणूक आहे त्याचाच ए बी फॉर्म दिला. त्यामुळे आम्हाला कुठेही असं नव्हतं की आम्हाला वेगळी निवडणूक लढवायची होती. आम्हाला तशी जर आमची इच्छा असती किंवा तसं जर आमचा काही मनोदय असता तर आम्ही 2 पंचायत समित्या किंवा तालुक्यामध्ये इतर ठिकाणी आम्ही उमेदवार लढवू शकलो असतो. पण तसा कुठलाही आमचा मानस नव्हता, कारण एकच जागा ही तुम्ही लढवावी आणि या महाविकासचा एक घटक पक्ष म्हणून आपण निवडून यावं अशी सर्व जे जिल्ह्यातील नेतेमंडळींची अपेक्षा होती. त्याप्रमाणे आम्ही एकच अर्ज भरला. आता काही चिंचणी गटाचा जो आपण संदर्भ दिला तर त्याच्यामध्ये निश्चितच आम्हाला त्याची माहिती ही अर्ज माघारी घेतल्यानंतर कळली की तिथं अर्ज काही मागे घेतले गेले आणि काय. ह्याच्यामध्ये जनता सोबत आल्यानंतर इथं तर कुठल्या गटातटाचा प्रश्न राहत नाही की कोण कोणाच्या सोबत आहे. आज जनतेला असं वाटतंय की ही निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ती उमेदवाराची व्हावी. नक्कीच. कोण उमेदवार योग्य आहे, कोण सुशिक्षित आहे, कोण तरुण आहे, कोण आपल्यासाठी काही 2 पावलं टाकतोय की आपल्यामध्ये जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा उमेदवाराच्या पाठीमागे राहावं. आणि अशामुळे काही लोकांनी कदाचित आम्हाला जर पाठिंबा देत असतील तर तो पाठिंबा आपण सर्वांनी अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही गटातटाची आता ही निवडणूक राहिलेली नाही. सर्व पक्षात जर तुम्ही काम करत असताना पाहिलं तर सगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही गटाचा पाठिंबा म्हणून किंवा हे गटाचे उमेदवार म्हणून नाही, पण त्यांनी निश्चित जनतेला अपील होणारी उमेदवारी आहे. मग जनता, तरुण वर्ग असेल, महिला असतील, विविध सामाजिक संघटना असतील, ह्या सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि त्या निश्चित त्यांच्या पाठिंब्यावरती आम्ही ही निवडणूक जिंकू. भैया, मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 7 वर्षाचा थोडासा आपण आढावा घेतला तर आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असताना आपण पाहिलं की काँग्रेसचा इथं आपण बालेकिल्ला जिवंत ठेवला होता. मधल्या काळामध्ये इथं राष्ट्रवादी वाढली, नंतर भाजप वाढलं, म्हणजे जी स्थित्यांतर झाली त्याच्यामध्ये तुम्ही काँग्रेसचं अस्तित्व आजपर्यंत अबाधित ठेवलेलं आहे. हे सगळं करत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा आत्ता एक विषय पुढे येतो आहे की येळावी जिल्हा परिषद गटामध्ये प्रॉपर येळावीचे जे 2 उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पंचायत समितीचे सदस्य म्हणून उमेश पाटील या दोघांची नावं पुढे येत आहेत. आणि तिथं आपलाच जिल्हा परिषद सदस्य आणि आपलाच पंचायत समिती सदस्य असा एक नारा ऐकायला मिळतो आहे. त्या बाबतीत काय सांगा? नाही, मुळात येळावी एक राजकीयदृष्ट्या एक संवेदनशील नसलेलं गाव आहे. या तासगाव तालुक्याचं कधी काळी या गावानं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे येळावीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनात एक गावची अस्मिता म्हणून किंवा या गावाला असलेला एक वैभवशाली राजकीय परंपरा असलेला भाग म्हणून या लोकांना असं नेहमी वाटत राहतं की बाबा ठीक आहे, आपल्यामध्ये जे कार्यकर्ते काम करणारे आहेत ते तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती काम करत असावेत आणि गावाचं नावलौकिक असं वाढत असावं. पण दुर्दैवानं येळावीसारख्या मोठ्या गावची उमेदवारी डावलली गेली. आणि का डावलली गेली, त्याचे निकष काय होते हे आजही समोर आलं नाही. त्या पार्टीला माहिती असेल निश्चितच. पण त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ही शंका उपस्थित झाली की येळावीला का नाही. एकतर गाव मोठं आहे, सामाजिक राजकीय परंपरा असलेलं गाव आहे, तसे कार्यकर्ते आहेत, आणि तरी येळावीला जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी द्यायची नाही. तर त्याच्यामध्ये काय अंतर्गत खेळ्या झाल्या, कोणाचा काय त्याच्यामध्ये रस होता माहिती नाही. पण जनतेला हे निश्चित आवडलेलं नाही. जनतेला येळावी गावची जनता ही गावचा उमेदवार म्हणण्यापेक्षा बाबा ह्या भागासाठी काम करणारा उमेदवार तो आपला पुढे गेला पाहिजे यासाठी ताकदीनं या सदस्यांच्या किंवा या उमेदवारांच्या पाठीमागं आपली ताकद लावते. आणि येळावी गावामध्ये काम करत असणाऱ्या लोकांच्या विषयी एक दुर्दैवाने एका मीटिंगमध्ये असं काही गोष्टी घडल्या गेल्या की कसल्याही परिस्थितीत येळावीला उमेदवारी द्यायची नाही. आणि त्याचा राग काही लोकांनी ज्यावेळी तशी मागणी केली की येळावीला उमेदवारी द्यायची नाही, तर उमेदवारी न देण्याचा निर्णय हा एखाद्या पक्षाचा असू शकतो, पण उमेदवारी जी कुणाची चालवायची हा जनतेच्या हातातला निर्णय आहे. आणि त्याच्यामुळं अशा काही स्टेटमेंटमुळं जनतेच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात एक असंतोष, खतखत जी होती ती बाहेर आली की येळावीला नको असं का. त्याचं उत्तर कारण काय की आपण एखाद्या मिटिंगमध्ये एखादी कोणतरी लोक उठतात आणि सांगतात की येळावीला उमेदवारी द्यायची नाही, तर त्यांची कुवत नसताना अशा मागण्या होतात. मग त्याच्या पाठीमागं कोणी काही षडयंत्र होतं का. आणि दुसरी गोष्ट अशी होती की विजय अण्णांच्यासारखा एक नेता की ज्यांनी एक मला आठवते की आत्ताचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवार गटाचे, त्यांनी एका कार्यक्रमामध्ये माझ्या वडिलांच्या वती असं एक विधान केलं की अण्णा, तुम्हाला तुमच्यामध्ये कपॅसिटी असतानासुद्धा तुम्हाला तितकंसं चांगलं पद या तालुक्यामध्ये मिळालं नाही. त्यावेळी माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांच्या जयंतीचा कार्यक्रम होता, आणि त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलं की ठीक आहे की माझं नुकसान झालं असेल, पण
मी मागं जरी राहिलो असलो तरी आम्ही आर आर पाटलांसारखा एक नेता या महाराष्ट्रासाठी देऊ शकलो ह्याच्यामध्ये आम्हाला मोठं समाधान आहे. म्हणजे अशी एक विचारसरणी असलेला व्यक्ती, अत्यंत साधं सर्वसामान्यांच्यात मिसळणार असलेला एक नेता आणि त्यांचं नेतृत्व ह्या भागातलं संपलं पाहिजे असं जे एक षडयंत्र रचरायचं चाललं होतं आणि ते ज्यावेळी लक्षात आलं येळाच्या जनतेच्या, त्यावेळी जनतेनं मात्र ती निवडणूक हातात घेतली. आणि तुम्ही जे संदर्भ म्हणताय तर त्याच्याहीपेक्षा जाणीवपूर्वक एखाद्याचं नेतृत्व संपवण्याचा जो प्रकार आता जो चालू आहे त्याच्यासाठी मात्र ही जनता निश्चित आमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिली आणि राहील. येळाची जनता निश्चित असे प्रयत्न हाणून पाडेल. नक्कीच. बरं, आता तुम्ही एक विषयाला हात घातला म्हणूनच विचारतो. एकीकडे आमदारांचं गाव म्हणून म्हटलं जातं, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, मोठी पदं या गावामध्ये आली. पण एकूणच या तासगाव कोठेमंकाळच्या विधानसभेच्या अनुषंगानं असेल किंवा सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या अनुषंगानं असेल की इथलं नेतृत्व ठरवायचं सगळ्यात मोठं योगदान हे येरळाकाठचं आहे. अगदी आम्ही बऱ्याच काळ बघितलेलं की ज्या वेळेला निवडणुकीची मतमोजणी असायची तेव्हा जेव्हा येरळाकाठ सुरू व्हायचा तेव्हा मात्र मतांची आकडेवारी अशी मोठ्या प्रमाणात जायची. नेहमीच तुम्ही सपोर्टेड असं राजकारण केलं आहे. म्हणजे कुणाला तरी पूरक म्हणून कपॅसिटी असताना सक्षम, म्हणजे आपण ती सगळी क्षमता असतानाही सुद्धा एखाद्या नेतृत्वाला वाढीसाठी तुम्ही त्याग करून नेहमी पूरक असं राजकारण करत आला. कुठंतरी खंत वाटते का या गोष्टीची? 100% खंत आहे की कॅपॅसिटी म्हणजे उमेदवारी नाकारण्याची कारणं असू शकतात. काय त्याची कारणं काय आहेत की ठीक आहे की तुमच्यामध्ये ती क्षमता नाही, तुमचा संपर्क नाही किंवा तुम्ही तुमच्याकडे तेवढी मतदान गोळा करण्यासारखी कॅपॅसिटी नाही किंवा तुम्ही निवडून येण्याची क्षमता नाही, असे वेगवेगळे निकष उमेदवारी डावलण्यामध्ये किंवा उमेदवारी देण्यामध्ये असू शकतात. पण तशा प्रकारची कुठलीही चर्चा या एबी फॉर्म जो आमचा काँग्रेस पक्षाचा आल्यानंतर समोरून जो एबी फॉर्म जोडला गेला तर अशाही कुठलीही चर्चा त्यामध्ये घडली गेली नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या मनात नेहमीच ती खंत राहिली की काय झालं, कुठल्या मुद्द्याच्या आधारे ही निवडणूक इथं महाविकास आघाडीमध्ये जे आघाडीचं धोरण असताना ते ब्रेक करून ही निवडणूक लढवली गेली. त्याच्यामध्ये निश्चित आमच्या मनामध्ये खंत आहे. नक्कीच. आता एकूणच ह्या निवडणुकीचे आता रणसंग्राम सुरू आहे. मला वाटतं 9 गावं आहेत आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये. आपण गावांचा दौरा केला असेल. यापूर्वीच्या विविध फंडातून आपण या परिसरामध्ये कामं केली असतील. नेमकी कोणती कामं आपल्याला करायला मिळाली किंवा त्या आत्ता झालेली कामे आणि आत्ता प्रलंबित काही कामं आहेत का? गेला तर अशाही कुठलीही चर्चा त्यामध्ये घडली गेली नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या मनात नेहमीच ती खंत राहिली की काय झालं, कुठल्या मुद्द्याच्या आधारे ही निवडणूक इथं महाविकास आघाडीमध्ये जे आघाडीचं धोरण असताना ते ब्रेक करून ही निवडणूक लढवली गेली. त्याच्यामध्ये निश्चित आमच्या मनामध्ये खंत आहे. नक्कीच. आता एकूणच ह्या निवडणुकीचे आता रणसंग्राम सुरू आहे. मला वाटतं 9 गावं आहेत आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये. आपण गावांचा दौरा केला असेल. यापूर्वीच्या विविध फंडातून आपण या परिसरामध्ये कामं केली असतील. नेमकी कोणती कामं आपल्याला करायला मिळाली किंवा त्या आत्ता झालेली कामे आणि आत्ता प्रलंबित काही कामं आहेत का? नाही बघा, लोकांच्या बरोबर आमचा नेहमीच संपर्क असल्यामुळं खूपशी कामं लोकांची जी आत्ता फिरत असताना सुद्धा दिसत आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक आहे की एकतर जो संपूर्ण जो गट आहे आमचा जे जिल्हा परिषद गट तो पूर्णतः शेतीप्रधान आहे. म्हणजे शेती हा एकच मुख्य त्याच्यामध्ये व्यवसाय आहे. आणि त्याच्यामुळे शेतातील अंतर्गत रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या काही योजना असतील, शेतीला पाणी मग त्याच्यामध्ये आरफळ असेल किंवा येरळा नदी असेल तर येरळा नदीचे जे काही बंधारे आहेत हे खूपशा लोकांची खूप वर्षापासूनची मागणी आहे की येरळा काठामध्ये पूर्वी एक वाजवला बंधारा होता, त्याच्यानंतर निमणीमध्ये होता बंधारा, त्याच्यानंतर मग पद्मनाभ कदम साहेबांनी एक मोराळेमध्ये एक बंधारा घेतला आणि त्याच्यानंतर मोराळेपासून ते आज निमणीपर्यंत मध्ये कुठेही बंधारा नसल्यामुळं ज्यावेळी पाण्याचा ताण येतो आणि त्याच्याही तो ताण आहे तो पिकांच्यावरती येतो आणि मग नुकसान होतं. म्हणजे तो एक प्रश्न असेल. शेतीचे अंतर्गत रस्ते असतील, त्याचबरोबर अत्याधुनिक जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पूर्वी जिल्हा परिषद शाळांचा पट हा खूप मोठ्या प्रमाणात असायचा, पण दुर्दैवानं तितक्या सोयीसुविधा नव्हत्या. पण आज मॉडेल स्कूलच्या अंतर्गत ज्यावेळी ह्या शाळा सुधारल्या गेल्या त्याच्यामध्ये दुर्दैवानं असं झालं की शाळा चांगल्या झाल्या पण दुर्दैवानं पटसंख्या कमी आहे त्याच्यामध्ये रोडावत केली. त्याच्यानंतर अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यांचं काम अत्यंत अंगणवाडी सेविकांच्या मार्फत चांगलं काम चालू आहे. पण त्या कशा थोड्या हायटेक डिजिटल करता येतील आणि तिथून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांना कसं बालवाडीमध्ये अंगणवाड्यांच्यामध्ये त्यांना तसं नॉलेज दिलं गेलं जाईल असाही आमचा एक मानस आहे. त्याच्याबरोबर आम्हाला शेती क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक गावामध्ये आम्ही आता वेदर स्टेशन्स आम्ही उभारणार आहोत की त्याच्या माध्यमातून
AI तंत्रज्ञान जे आहे नवीन आलेलं आहे त्याच्या माध्यमातून एक शेतीला त्याचा उपयोग व्हावा. मग त्याच्यामध्ये ऊसाचं उत्पन्न असेल, फुलशेती असेल, द्राक्षाचं उत्पादन असेल, तर याच्यासाठी त्याचा बेनिफिट व्हावा म्हणून आम्ही 9 गावामध्ये 9 वेदर स्टेशन जे आम्ही वैयक्तिकरित्या आम्ही बसून त्या गावांसाठी आम्ही चांगल्या प्रकारचे एक शेतीच्या संदर्भात आम्ही काम उभं करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याची आम्ही सुरुवातही केलेली आहे. म्हणजे असे नवीन नवीन संकल्प, नवीन नवीन उपक्रम आम्ही करण्याचा मानस आहे. ज्या अडचणी आमच्यासमोर लोकांसमोर दिसत आहेत त्याही निश्चित सोडल्या जातील. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत की कोणाच्यातून रेशन कार्डच्या अडचणी आहेत, कोणाचे दिव्यांग लोकांचे त्यांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर जे स्वस्त धान्य दुकानामधून जे एक मिळणारं राशन आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत. त्याचे युनिट्स काही लोकांचे वाढलेले नाहीत, लग्न होणारे लोकांचे युनिट्स वाढलेले नाहीत, काही लोकांचे कमी झालेले नाहीत. हे खूपसे प्रश्न लोकांचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यामध्ये आम्हाला निश्चित आनंद वाटेल आणि सर्वसामान्य लोकांसाठी एक त्यांचा घरचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यामध्ये आम्हाला निश्चित आनंद होईल. नक्कीच. आता या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषदेमध्ये जाणारा आपला सदस्य आहे, त्या सभागृहात आपण या परिसरातले लोकांचे प्रश्न मांडाल, न्याय मिळवून द्याल, ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी या निवडणुकीच्या निमित्तानं आपण कोणता अजेंडा घेऊन लोकांसमोर नेमकं गेलेला आहात? मी आता सांगितलं तसंच की एकतर जर जिल्हा परिषद गटामध्ये आपण बघितलं तर एक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर महिला वर्ग आज आपण बघितलं तर महिला वर्ग ही तितकंच मतदान 50% हे महिला वर्गाचं मतदान आहे आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. तर ह्या प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. तरुणांना आता हाताला काम, आपण सगळ्या लोकांना हाताला काम देऊ शकू ह्याच्यामध्ये आपल्याकडे मर्यादा आहे. पण त्यांना त्या पद्धतीनं तांत्रिक शिक्षण आपण उपलब्ध करून जर दिलं तर निश्चित त्यांच्या हाताला काम मिळू शकेल. स्पर्धा परीक्षेचं युग आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण अशा लोकांना मोटिवेट केलं पाहिजे आणि त्यांनी तसं मोटिवेशन त्यांना मिळालं तर निश्चित स्पर्धा म्हणजे माझ्या मतदारसंघातलं नागाव एक गाव आहे. बरं. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सरासरी महिन्याला 1 ते 2 कोटी रुपये त्यांना फक्त पेन्शन, पगार अशा माध्यमातून त्यांना ते पैसे मिळतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये माजी सैनिक आहेत, आत्ताचे आजी सैनिक आहेत, पोलीस वर्ग भरती होणारा वर्ग आहे आणि सगळ्यात मोठं ग्राउंड नागावमध्ये तरुण मुलांचं चालतं की एकमेकाला पाहून आपल्या समोरची बॅच भरती झाली आहे तर आपणही भरती झालं पाहिजे. मग ते पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल तर त्यासाठी ते खूप ताकदीनं मुलं काम करतात. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे मार्ग हे तरुण मुलांसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यांना उच्च शिक्षणाचे जे काही दरवाजे आहेत ते खुले करण्यासाठी काय काय पर्याय आहेत तर त्याचं त्यांना मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महिलांना आज ठीक आहे, पूर्वी एक महिलांना मोलमजुरी करून काही त्यांचा उदरनिर्वाह चालल्यासारखी परिस्थिती होती, पण आता मुली शिक्षित झालेल्या आहेत, सुशिक्षित मुली आता बाहेर तसं रोजंदारीचं काम करू शकणार नाही. तर त्यांना आपण काय देऊ शकतो का म्हणून आम्ही महिला बचत गटांच्या मार्फत आम्ही चांगलं एक संघटन उभा केलं आणि त्याच्यामधून आम्ही वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स की तिनं घर बसल्या निदान तिचा खर्च चालावा, कुटुंबाचा खर्च चालावा, इतके पैसे तिला माफक मिळावेत असा एक उद्देश घेऊन आम्ही काम करतो. आणि राहिला प्रश्न आता एक ज्येष्ठ नागरिकांचा एक प्रश्न की आता सगळ्यांचंच एक आयुष्यमान 60 वर्षाच्या पुढं चाललं आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विरंगुळा केंद्र असावी, त्यांना त्यांचा जो उर्वरित काळ आहे तो अत्यंत आनंदानं आणि चांगल्या प्रकारे व्यतीत करता यावा यासाठी त्यांच्यासाठी काही उपक्रम आमच्या डोक्यात आहेत. अशा प्रकारचे उपक्रम घेऊन आम्ही ही निवडणूक सामोरे जातो. बरं, नक्कीच भाई. आपण आपला अजेंडा सांगितला, विजन नेमकं सांगितलं. या मुलाखतीच्या निमित्तानं आपण मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करत असताना ही निवडणूक ही आता उमेदवारमध्ये तुलना होणारी निवडणूक आहे की तरुण उमेदवार, लोकांच्यापर्यंत पोचणारा उमेदवार, एक चांगल्या क्षमतेनं काम करणारा उमेदवार आणि काहीतरी एक विजन असणारा, डोक्यामध्ये काहीतरी उपक्रम असणारा आणि तेवढ्या ताकदीनं ह्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती आपण राबवणारा उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीकडे जनतेनं पाहिलेलं आहे आणि त्या पद्धतीमध्ये जनता आम्हाला निश्चित या याच्यामध्ये साथ देईल अशी आशा वाटते. नक्कीच. आपण आलात, बऱ्याच विषयावरती चर्चा केली, एकूण निवडणुकीच्या ज्या घडामोडी, नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या त्याच्यावरती भाष्य केलं, आपली वैयक्तिक भूमिका मांडलीत, काँग्रेसची भूमिका मांडलीत आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं या मतदारसंघातले आपले प्रश्न काय आहेत, आपल्या डोळ्यासमोर नेमकं कोणतं विजन आहे, कोणतं विजन घेऊन आपण लोकांसमोर जात आहे, ज्या सभागृहामध्ये आपण जात आहे त्या सभागृहामध्ये आपण कसं सक्षम आहात, ह्या सगळ्या बाबी आपण या मुलाखतीच्या निमित्तानं मांडलात. आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं आपलं आभार. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा.
महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.